11 रुपये पर किलोमीटर। किती रुपये? 11 रुपये पर किलोमीटर। त्याच्याकडून जास्त पैसे घेतले तर हे लोक आपल्या कंपन्या बंद करून टाकतील, ॲपच बंद करत ते सीधा मीटर चालवत बसतील दिवसभर। कुठून आणली कंपनी याचं ना, शटर बंद करा आणि याला बँगलोरची कंपनी द्या, परत बँगलोरला पाठवू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रॅपिडोच्या बारेमध्ये। मित्रांनो, रॅपिडोने एवढी घाण करून ठेवली ना मार्केटमध्ये, सध्या काय सांगायचं तुम्हाला। एवढा जो कमी रेट आहे ना, त्याच्यामुळे सगळे रिक्षावाले म्हणा, कॅब ड्रायव्हर म्हणा, एवढे परेशान झालेत ना रॅपिडोमुळे। एवढं नुसतं कस्टमरला लॉलीपॉप देतो ना, आपल्याला देतो ढेंगा काय म्हणतात त्याला। एवढं नुसतं कस्टमरचा फायदा करून देतो आणि आपल्याला सगळं धंद्याची पार वाट लावून टाकले आहे। सगळं ओला उबेर सगळ्यांना मार्केटना एकदम डाऊन करून टाकलं। एकेकाळी काय उबेर आणि ओला चालायचं, पण आता ना ओला आणि उबेर वाजायचं तर विषयच येत नाही। सगळं मार्केट जे आहे ना 70 ते 80% ना रॅपिडोनेच खाऊन टाकले। काय झाले, 10 बुकिंग जर आले ना, त्यातल्या 8 बुकिंग ना रॅपिडोचेच असतात आणि ओलाच्या 1-2 असेल आणि रॅपिडोच्या 1-2 असतात। ओला तर वाजायचंच बंद झालं। ओलाच्या बुकिंग कुठल्या येतात तुम्हाला? छोट्या बुकिंग येतील, 70, 80, 100 अशाच ओलाच्या बुकिंग येतील। त्या काय येतात, मजबुरीमध्ये येतात। लोकांना जर रॅपिडो गाडी नाही भेटली तर ते काय करतात, उबेर बुक करतात। उबेर नाही भेटली तर लास्ट त्यांचं फायनल काय, मग ते हे करणार, बुक काय करणार, ओला बुक करणार। त्याच्यामुळं ओलावर किंचित भाडे येतात। ओलाचं तर विषय संपूनच गेला आहे असं समजा। आणि मी तुम्हाला सगळ्यात आधी ना रॅपिडोचा रेट कार्ड दाखवतो। आजचा रेट कार्ड आहे बघा, मी स्क्रीनशॉट लावतो इथे। रॅपिडोचा रेट कार्ड मी तुम्हाला दाखवतो, रॅपिडो किती रेट देत आहे ते। तर हे बघा मित्रांनो, मी रॅपिडोचं रेट कार्ड लावलं आहे। आधी रेट रॅपिडोचा समजून घ्या, रॅपिडो काय रेट देत आहे। रॅपिडो देत आहे बघा, 0 ते 1 किलोमीटर 27 रुपये किलोमीटर, 1 ते 8 किलोमीटर 20 रुपये पर किलोमीटर, आणि 8 ते 15 किलोमीटरपर्यंत तुम्ही भाडे माराल तर 11 रुपये पर किलोमीटर। किती रुपये? 11 रुपये पर किलोमीटर। आपलं मीटर किती आहे? 27 रुपये। आणि 15 किलोमीटरच्या पुढं किती मोठे भाडे मारा तुम्ही, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर, 12 रुपये पर किलोमीटर। एवढा कमी रेट आहे ना मित्रांनो सध्याला रॅपिडो देत आहे। आणि आपल्याला कुठले भाडे मारायचे ते पण सांगतो मित्रांनो। आपल्याला भाडे मारायचे 1 ते 8 किलोमीटर। रॅपिडो किती किलोमीटर देत आहे? 1 ते 8 किलोमीटरचे 20 रुपये पर किलोमीटरने देतात। तर मित्रांनो, लांबच्या भानगडीत पडूच नका तुम्ही। 20 आणि 30 किलोमीटर जाणं, 15 किलोमीटरच्या पुढचे भाडे घ्यायचेच ना, म्हणजे सॉरी 8 किलोमीटरच्या पुढचे आपल्याला भाडे घ्यायचेच नाही। भाडे घ्यायचे कुठले? 8 किलोमीटरच्या आत, जेणेकरून आपला फायदा होईल। कस्टमरचा तर सोडा, कस्टमरला फुकट गाडी जरी दिली ना, सर मी फुकट येतोय हेच म्हणणार नाही, धर तुला 10-20 रुपये ठेव, असं कधीच कस्टमर म्हणणार नाही। कस्टमर हेच म्हणेल, चल बाबा फुकट नेतोय, घेऊन चल मला। कस्टमरला अगर 20 किलोमीटर लांब जायचंय तर तो सध्या काय बुक करतो माहिती आहे का? सध्या तो रॅपिडोच बुक करतोय, कारण त्याला 20 किलोमीटरची गाडी कितीला भेटते? 250 रुपये, 260 रुपये। अगर त्याला त्याच्यामध्ये गाडी जर नाही भेटली, त्याला दुसरा पर्याय काय निवडतो, तो उबेरचा निवडतो। मग तो काय करणार, उबेरमध्येच जाणार, उबेरच्या ॲपमध्ये जाणार, उबेरमध्ये बुक करणार। उबेरमध्ये काय दाखवणार त्याला, 20 किलोमीटरच्या गाडीला 300, 310, 320, कधी 290 असे दाखवणार। त्याच्यात बी त्याला गाडी जर नाही भेटली, मग तो फायनल कुठे जाणार, ओलामध्ये जाणार। ओला तर माहिती आहे सगळ्यांचा बाप आहे, रिक्षामध्येच म्हणतो मी फक्त। ओला तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचा बाप आहे। डायरेक्ट ओला किती दाखवणार, 340, 360 रुपये। तर मित्रांनो, आता त्याला नाईलाजाने ती ओला बुक करावी लागते। तुम्हाला जे भाडे येतं ते त्यांना नाईलाजाने येते त्याला, कारण रॅपिडोमध्ये आणि उबेरमध्ये गाडी नाही भेटली। आणि शेवटचा पर्याय तो निवडतो, त्याला कामाला तर जायचं असतं, गाडी तर पाहिजे त्याला। ओल्यामध्ये पण जर गाडी नाही भेटली ना, त्याला शेवटचा पर्याय तो कॅबनी जातो, झाक मारून कॅबनी जाईल। कस्टमर पैसे द्यायला तयार आहेत, पण हे मधी कंपन्या आहेत ना लोंढे घालणारे, यांनी आपल्या धंद्याची वाट लावली। कस्टमरला काय माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, कस्टमरला असं वाटतं की जास्त गिराईक माझ्याकडे यावं, ओलाला वाटतं जास्त गिराईक माझ्याकडे यावं, उबेरला वाटतं जास्त गिराईक माझ्याकडे यावं। याच्यामुळं मध्ये आपण लटकलोय, मध्ये सगळी धंद्याची वाट लागण्याचं कारण हेच मेन आहे की कस्टमरला वाटतंय सर्वात जास्त कस्टमर माझ्याकडे यावं आणि माझा धंदा जास्त व्हावा। आपण जे पेड करतो दिवसाला 20 रुपये म्हणा, कॅबवाले तर बाबा 150-150 रुपये पे करतात, आपल्याला तरी नशीब 20 रुपये। 20 रुपये ते काय ते पण सांगतो तुम्हाला। कंपन्यांना माहिती आहे यांच्याकडे मीटर आहे,
यांच्याकडून जास्त पैसे घेतले तर हे लोक आपल्या कंपन्या बंद करून टाकतील, ॲपच बंद करत सीधा मीटर चालवत बसतील दिवसभर. यांच्याकडे हे भीती आहे, त्यांच्याकडे भीती होणं जरुरी आहे मीटरमुळे. हे बाबा हे बघताय ना तुम्ही मीटर, ही त्यांच्यामुळे भीती आहे त्यांना, त्याच्यामुळे 20 रुपये. परिस्थिती बेकार आहे ना, काय बोलायची. कुठे जाऊ शकत नाही ना त्यांना, जिथं भाडं सोडून तिथं जाऊन एका झाडाखाली जाऊन थांबावंच लागतं दुसऱ्या भाड्याची वाट बघता. आता आपल्याला तसं नाही, एखादं भाडं सोडलं छोटं मोठे एरियामध्ये असं कुठं, चले भाई हा किधर जाने का बैठ, डाला मीटर चलो छोड़ो ला पैसा चलते रकम खतम. हे असे आपले मीटरचा जोर आहे एकदम. मीटर असल्यामुळं कंपन्या बी काय आपलं करू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला 20 रुपये 19 रुपये हा त्यांचा कमिशनचा रेट ठेवलेला आहे मित्रांनो. आणि अजून पुढची गोष्ट ना मित्रांनो, एवढी बेकार परिस्थिती केली ना, काय सांगायचं यार. कुठं जावा भाडं मारा. तर नवी मुंबईला जर गेलं ना तर रॅपिडोचं भाडं हा तासा जातो परत मागं येतो, आज जातो अरे भाडं आलं. तर एवढा कमी रेट आहे ना, 11 रुपये 12 रुपये किलोमीटरचा नवी मुंबई. नवी मुंबईत एवढा रेट कमी काय माहिती आहे का, कारण तिथं कसं आहे रस्ते खाली आहे. पिकअप एखादं 20 किलोमीटर बी 10 किलोमीटर बी जायचं काय 15-20 मिनटं लय झाले 10 किलोमीटरला. गपकन बसवायचं रपक्कानी सोडायचं, त्याच्यामुळं तिथं एवढा रेट कमी. मुंबईत रेट का वाढून भेटतो माहिती आहे का तुम्हाला, मुंबईत ट्रॅफिक असल्यामुळं. आता तुम्हाला बीकेसीला जायचं तर झक मारून कंपन्या पैसे वाढवून देतात, ऑटोमॅटिकली पैसे वाढून देतात. कारण की रिक्षावाला जावा, आता रिक्षावाला जावा म्हणजे, आणि कस्टमरकडे पण आहे सुविधा आहे ती टिप द्यायची. 10 रुपये वाढव, जसे काय आपल्याला भीक देतात 10 रुपये वाढव 20 रुपये वाढव. जशी गाडी नाही भेटणार तसं लालच देत जातात आपल्याला. 10 रुपये वाढवतील, 20 वाढवतील, 30 वाढवतील, 50 वाढवतील. मेहरबानी नाही करत ते कस्टमर आपल्याला टिप देऊन. अरे अगोदरच तुम्ही 17 रुपये किलोमीटरनी द्या, भले ट्रॅफिक असलं तरी आपला रिक्षावाला बिंदाच जाईन. अरे 17 रुपये किलोमीटर भेटाय, 16 रुपये तर द्या, नाही 17 देत 16 तर द्या. तो असून जाईल. 16 रुपये जरी किलोमीटर दिले तरी असून जाईल. 1 रुपये कमिशन खावा आमच्याकडून. चला बाबा आम्हाला बी मनाला तसल्ली, अरे बाबा 17 रुपये किलोमीटरने आपल्याला रेट देतो, 1 रुपये कमिशन खा ना भाऊ तू किलोमीटरच्या मागं. 16 रुपये तर दे. डायरेक्ट 11 आणि 12 रुपये किलोमीटर दिल्यावर खूप ना सगळ्यात मार्केट डाऊन व्हायचं कारण ना मित्रांनो. आता हे बघा हे रॅपिडोचं आहे. अजून एक तुम्हाला मी स्क्रीनशॉट लावतो मित्रांनो, अजून एक दाखवतो. हे रॅपिडोची खेळी बघा कशी चालली आहे. रॅपिडोचा ॲप ओपन करा आणि बघा राईट साईडला बघा बेल आयकॉन आहे, बेल काय आयकॉनवर क्लिक करा आणि मेसेजमध्ये जा. वॉलेटच्या बाजूलाच आहे. मेसेजमध्ये गेलं ना तुम्हाला मेसेज, तुम्हाला भी नोटिफिकेशन येत असेल. तिथं काय लिहिलं आहे बघा मित्रांनो, अगर धंदा कम हुआ तो ऊपर का बचा हुआ पैसा रॅपिडो देगा. धंदा कम हुआ, अरे हे लॉलीपॉप बघा रिक्षावाल्यांना द्यायचा प्रयत्न कसा करतो मी ते भी दाखवतो तुम्हाला. 15 भाड़े पे 1600 रुपया, 20 भाड़े पे 2300 रुपया और 25 भाड़े पे 3000 रुपया. म्हणजे तुम्ही दिवसभरात 25 जर भाडे मारले तर 3000 रुपयाचा धंदा तुम्हाला कन्फर्म देईल. हे लॉलीपॉप रॅपिडो आपल्याला देते रिक्षावाल्यांना. ते कसं, अगर तुम्ही 25 भाडे मारले, छोटे छोटे भाड्याचंच बोलतो पण यांनी कन्फर्म केलं नाही की किती किलोमीटरचे. फक्त छोटे भाडे हा शब्द वापरले, त्यांनी कन्फर्म केलं नाही की 2 किलोमीटर 5 किलोमीटर की 8-10 किलोमीटर, काही कन्फर्म नाही केलं. ते सांगताय 25 किलोमीटर पे हम आपको 3000 रुपये. अगर तुमचा धंदा समजा 25 भाडे मारले आणि तुमचा धंदा झाला आहे 2000 रुपये, 25 भाड्यात जर तुमचा धंदा झाला आहे 2000, तो वरचे 1000 रुपये रॅपिडो देईल. तसं करून तुम्हाला 3000 रुपये धंदा कन्फर्म देणार. हे लॉलीपॉप आहे, याच्या मागं पडूच नका मित्रांनो. तुम्हाला तुमच्या हिशोबाने समजून घ्या, तुमच्या हिशोबाने 17, 18, 20 रुपये किलोमीटरच्या 17, 18 रुपये 20 किलोमीटरचेच मित्रांनो तुम्हाला भाडे मारायचे. या लॉलीपॉपमध्ये बिलकुल पडू नका. यांनी काय होतंय माहिती आहे का, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, यांनी काय होतंय, रॅपिडोचे कस्टमर वाढत चाललेत. हे जे लॉलीपॉप देते ना आपल्याला 3000 रुपये 2200-2300 रुपयाचं, यांनी काय करतो आपण, छोटे जर अगर भाडे मारले तर कस्टमरला काय वाटतं, अरे रॅपिडोमध्ये छोटे डिस्टन्स पे फटाक से गाडी मिल जा रहा है. आणि छोट्या भाड्याचे किती रुपये देतोय आपल्याला, 3 किलोमीटर 4 किलोमीटर जायचे 60 रुपये 70 रुपये. छोटे भाडे बी असे मारा की जेणेकरून 25 रुपये 27 रुपये 30 किलोमीटर असे पैसे भेटतील. छोटे भाडे पण आहेत चांगले चांगले रॅपिडोमध्ये. कधी कधी 1-1.5 किलोमीटरचे बी 70 रुपये 80 रुपये भेटतात. मी तेच भाडे मारतो जेणेकरून आपला फायदा हो. कस्टमरचं सोडा हो, कस्टमरला काय फुकट गाडी दिली तरी काय नाही, जेणेकरून आपला फायदा होईल. त्याच्यात
प्रयत्न करा. तर मित्रांनो, हे लॉलीपॉपनी नाही बघा, हे लॉलीपॉपनी ना काय आहे, कस्टमरचाच फायदा होतो आहे. आपण छोटे भाडे मारायला गेलो की कस्टमर त्याच्यात कन्फर्म होते, कस्टमर ना रॅपिडोमध्ये जुडतो आहे, कारण की त्याला वाटतं की अरे एवढ्या कमी पैशात मला गाडी भेटते. आणि पहिलं कसं मित्रांनो, पहिलं याच ठिकाणी पहिले काय मेसेज यायचे आपल्या लोकांना की 17 रुपये पर किलोमीटर गॅरंटी रॅपिडो मेसेज करायचा. तुम्ही बी आत्ताचीच गोष्ट आहे, 15 दिवस महिन्याभरा अगोदरचीच गोष्ट आहे. 17 रुपये पर किलोमीटर की गारंटी, 17 रुपये पर किलोमीटर आपको देगा. 20 किलोमीटर जर जायचं आहे तर रॅपिडो काय करायचं माहिती आहे का, 280 रुपये कस्टमरकडून आपल्याला द्यायचा. 280 रुपये कस्टमरकडून आपल्याला द्या. बाकीचे 20 किलोमीटरचे किती झाले, 340 रुपये झाले. बाकीचे 70 रुपये 60 रुपये ना कस्टमर आपल्या डायरेक्ट वॉलेटमध्ये ॲड करायचा, म्हणजे तो आपल्या खिशात द्यायचा. असं खूप दिवस त्यांनी चालवलं. काय हे एक लॉलीपॉपच दिलं आपल्याला की जास्त करून रिक्षा ड्रायव्हर ना आमच्या कंपनीत काम करावं, आमचे जास्त भाडे उचला. हे सुरुवातीला प्रत्येक कंपन्यांचं हेच आहे. तुम्ही ओला म्हणा, उबेर म्हणा, रॅपिडो म्हणा, सुरुवातीला हे असेच लॉलीपॉप देतात की जास्तीत जास्त आमच्यामध्ये गाडी चालवा. जसं जसं त्याचे कस्टमर वाढत जातात एक एक स्कीम तो कमी करत चालतो. मी डायरेक्ट आत्ताची स्कीम काय आहे, 5 भाडे मारा तुम्हाला फी माफ आहे. आता 5 भाडे मारले की 19 रुपये ते माफ आहे, त्यांची जे दिवसभराची फी असते ती माफ आहे. आता हे थोडे दिवस अजून बघा, 8-10 दिवस 15 दिवस आता तर कस्टमर याच्याकडं जमा झालेलं आहे. आता काय करणार आहे, हे दिवसभराची फी माफ सोडाच, तिथं बंदच होणार आहे डायरेक्ट 19 रुपये बी. तू एक भाडं मार नाही तर 10 भाडे मार, तुला 19 रुपये देणं. तर आणि अजून थोड्या दिवसांनी मी तुम्हाला सांगतो हे रॅपिडोवाल्या काय करणार आहे, डायरेक्ट 29-39 रुपये अशीच फीस घेणार आहे. अजून एक मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला, रॅपिडो काय करते माहिती आहे का, हे बघा, हा मेसेज स्क्रीनशॉट लावतो मी, हा पण तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतोय. मेहरबानी करतोय आपल्यावर की नोटिफिकेशन पाठवतोय. सिर्फ 7 घंटा बचा है, ते झालं. फिर नंतर थोड्या वेळ नोटिफिकेशन 2-4 तासासाठी सिर्फ 3 घंटा बचा है, आखरी 3 घंटा, परत 1 तास उरण, परत नोटिफिकेशन येणार. बस लास्ट मौका आहे, आखरी 1 घंटा बचा आहे, भाडे मारलो, पटापट भाडे मारला. अरे मेहरबानी नको करू बाबा आमच्यावर, हे आम्ही काय तुझ्या भूलता आपणला बडी पडणार. मित्रांनो, मी मारतो रॅपिडोचे भाडे, खोटं नाही बोलत तुम्हाला, मारतो. पण कसं आहे, भुसाच्या ढिगाऱ्यातून जसं की आपल्याला सुई काढावी लागते ना, तसं हे रॅपिडोचे ज्या बुकिंग आहेत, भुसाचा ढिगार समजा, त्याच्यातून घेऊन चुनून आपल्याला बुकिंग घ्यावं लागते. असे बुकिंग मी मारत असतो. 16 रुपये 17 रुपये 16 रुपयाच्या खाली मी बुकिंग मारत नाही रॅपिडोचे. 16 रुपये 17 रुपये रात्रीचे, कधी पिकअप टायमाला कधी 18 रुपये 20 रुपये किलोमीटर पण देतो रॅपिडो, चांगले पैसे देतो कधी. आणि दुपारच्या टायमाला रात्रीच्या 9च्या नंतर ना एकदमच झिरो होऊन जातं, 11 रुपये 12 किलोमीटर. त्याच्यामुळे उचलून एकदम भाडं गेलं तरी काय हरकत नाही मित्रांनो, एकदम सोच समजून उचलून भुसाच्या ढिगाऱ्यातून जशी सुई काढायची तसं आपल्याला 16-17 रुपये किलोमीटर भाडं भेटन, तसं ते भाडे उचलायचं मित्रांनो. हे लॉलीपॉपच्या वगैरे मित्रांनो पडू नका, जेणेकरून आपला फायदा होईल. ते बघा मित्रांनो, लय वैताग दिला आहे रॅपिडोला. कधी कंपनी बंद होईल ना, कंपनी कधीच बंद झाली मित्रांनो, ही कंपनी कधीच बंद झाली असती मित्रांनो, अगर सगळ्या ड्रायव्हरनी ना रिक्षावाल्यांनी ना साथ दिली असती ना, एवढे आंदोलन झाले 2-3, तरी कंपनी ना कधीच बंद झाली असती. हे बाईकवाले बी बंद झाले असते, पण कोण साथ द्यायला तयार नाही मित्रांनो. आता 3 आंदोलन झाले, 3 आंदोलनात मी गेलो, 2 आंदोलनात गेलो, तिसऱ्यांदा जाताना अजून 4 मित्र घेऊन गेलो. तेव्हा बघितलं की बोटावर मोजताना 10-12 रिक्षावाले जाणते हजारोच्या संख्येने तिथं कॅबवाले होते. हे झेलावंच लागणार आहे. आता झेलत बसा, धंदा करा, भुसाच्या ढिगाऱ्यातून सुई काढण्याचा प्रयत्न करा. बस एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.